नमस्कार, मी प्रमिला भोसले आणि या आपल्या आदरणीय उमा भारुका मॅडम। तर आम्ही जिल्हा न्यायालय लातूर येथून एक काहीतरी उपक्रम मॅडमच्या आधिपत्याखाली सुरू केलेला आहे आणि मॅडमना आम्हाला हे खूप चांगली संधी दिलेली आहे की आम्ही इथे येऊन एक मनाला स्पर्श करणारा असा आनंद घ्यावा, यासाठी मॅडमचा हा उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे जिल्हा रुग्णालय लातूर इथे। तर आम्हाला इथे थोडस कॉन्ट्रीब्युशन देऊन आज खूप छान वाटत आहे। लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मनाला समाधान होते आणि अशीच संधी आम्हाला वारंवार मॅडम उपलब्ध करून देतील अशी आम्ही अपेक्षा करतो। अत्यंत आनंद होत आहे की आमच्या या सगळ्या उपक्रमासाठी जिल्हा विधी सेवा लातूर यांचे गिरवलकर सर यांनी आम्हाला हा खूप छान असं इथे आयोजन करून दिलेलं आहे आणि आम्हाला त्याच्यामुळे हे खूप अगदी सहज शक्य झालं की एवढ्या सगळ्या लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचलो। उमा संजय भारुका, जिला न्यायाधीश लातूर, विधि सेवा की तरफ से हम सब लेडीज मिलकर अन्नदान जिला सिविल हॉस्पिटल में दान कर रहे हैं और हमने सब सुबह से मिलकर सब हमारे हाथों से बनाया है और हमारे पूरा स्टाफ और सब ने मिलकर पूरी खूब मेहनत की है इसमें और सब ये हमने हाथों से बना के पूरा तैयार करके यहाँ पे सब डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं। और मुझे बहुत ज्यादा खुशी हो रही है कि सब मेरी सहेलियों ने, हमारे पूरे स्टाफ ने सब मिलके हमारे हाथों से बनाया है और हमको हाथों से देने में बहुत आनंद हो रहा है। तो इससे बहुत बड़ा हमें सौभाग्य नहीं मिलेगा। और आज सावन का पहला सोमवार है, सोमवार के अवसर पर हमने श्रावण शुरुआत में ही हमने अच्छा अन्नदान किया है सब मिलकर। तो सबका इसमें सहभाग है और सबको मैं सबको थैंक यू बोलती हूँ जो सबने हमको मदद किया है। नमस्कार, मी अश्विनी जाधव, लातूरचं जिल्हा रुग्णालय इथे अन्नदान करण्याची संधी आदरणीय भारुका मॅडम मुळे इथे मिळाली आम्हाला आणि आम्ही स्वतः सगळ्या मॅडमचा सहभाग, बाकी सगळ्या आमच्या मैत्रिणी, सहकारी त्यांच्यामुळे हे सगळं त्यांच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो। त्यामुळे त्यांचं सगळ्यांचा आभार आणि हे खूप म्हणजे हाताने आम्ही कष्टाने स्वतः सगळ्यांनी केलेले, त्याच्यामुळे हे असं बघून छान वाटलं की ज्या गरजू लोकांना त्यांना अन्न देता आलं आमच्यामुळे, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच फार छान वाटतं। निरंजना मोरे, जिल्हा विधी सेवा यांच्यातर्फे सिव्हिल मध्ये जे अन्नदानाचा कार्यक्रम केला तो खूप छान झाला। सगळे अन्नदान करताना सगळं ज्यांना वाटप केले जात होते त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एक मोठे समाधान वाटले आणि मनाला खूप आनंद वाटला। यामध्ये भारुका मॅडम, माझ्या सगळ्या मॅडम सोबतच्या मैत्रिणी ह्या सामील होत्या आणि विशेष म्हणजे माझी खूप दिवसापासून इच्छा होती की अन्नदान करावे। भारुका मॅडम मुळे मला ही संधी मिळाली आणि खूप मोठे समाधान वाटले। अशीच पुढे संधी मिळावी हे। आम्ही सगळ्यांनी मिळून पोळ्या केल्या, भाकरी केली, भाजी केली, खूप खूप आनंद वाटला आम्हाला ते करताना। अशीच संधी पुढे मिळावी अशी आशा आहे। मी नारायण लोंढे, निरीक्षक धर्मादाय सहआयुक्त कार्यालय लातूर यांच्या व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण न्यायालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गोर व गरीब गुरुजनांना विना मोफत शिधा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ बरेच गरजू ज्यांना घर नाही, जे ऍडमिट आहेत, जे दवाखान्याच्या परिसरामध्ये कायमस्वरूपी राहतात, झोपलेले होतात, त्यांना जिल्हा न्यायालय व धर्मादाय सहायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व्यक्तींना शिधा वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला होता। नमस्कार, मी व्यंकटेश गिरवलकर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर। आज या ठिकाणी आमचे आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या संकल्पनेतून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सर्व रुग्णांकरिता आमच्या लातूर मुख्यालय येथील सर्व सन्माननीय न्यायिक अधिकारी यांच्या अर्धांगिनी यांनी स्वतः इथल्या रुग्णांकरिता जे त्यांच्याकरिता जेवण बनवलं
त्याचं मोफत वाटप करण्याकरिता या ठिकाणी आलेलो आहोत. आमचे आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी न्यायालयातील प्रलंबित कामाच्या निपटाऱ्याकरिता आपले न्यायालय, आपली जबाबदारी ही खूप चांगली संकल्पना लातूर जिल्ह्यामध्ये राबवली. त्यातून प्रलंबित प्रकरणांचा बऱ्याच प्रमाणामध्ये निपटारा झालेला आहे. अशीच एक चांगली कल्पना आमच्या माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री भारुका सरांना सुचली व त्यातूनच आजचाही हा कार्यक्रम म्हणजे एक सामाजिक बांधिलकी जपून या जिल्हा रुग्णालयामधील जे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांना एक वेळचं म्हणजे अन्न भेटावं या हेतूने आज आमच्या लातूर मुख्यालयातील सर्व सन्मान्य न्यायिक अधिकाऱ्यांच्या पत्नींनी स्वतः माननीय भारुका सरांच्या बंगल्यावर यांच्याकरता जेवण बनवलं आणि त्यांच्याकरता एक अन्न हे पूर्ण ब्रह्म हे जे वाक्य आपल्याकडे भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्याची प्रचिती या ठिकाणी आलेली आहे. आणि येथील माझ्या मते अंदाजे 600 ते 700 रुग्णांनी या आजच्या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. या प्रसंगी मी आमच्या आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री भारुका सरांना, आदरणीय भारुका मॅडम यांना व सर्व सन्मान्य न्यायाधीशांच्या अर्धांगिनींना या प्रसंगी मी आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी राबवला. धन्यवाद. लग रहा था कोई नहीं है, कोई नाही, फक्त आपले नाव सांगून येतो. तिघी बोलले तरी पुरेच आहे, त्याचं काही नाही. सगळ्यांनी बोलायला पाहिजे असं काही नाही, खूप छान बोलला तुम्ही उलट. कितना भी बना के लाओ मन से